सॉरी मी दीदीच्या ढोकळ्याला नावं ठेवली. सॉरी दीदी. इंडिपेंडन्स डे विशेष ओट्स रवा ढोकळा. तर सगळ्यात आधी आपण ओट्सची ही पावडर मिक्सरला करून घेतली होती. त्यामध्ये टाकला मी रवा, त्यानंतर आपण टाकलं मीठ, कांदा, कोथिंबीर. तुम्ही ह्यामध्ये सुद्धा मिरची टाकू शकता, तुमच्यावरती आहे. मग दही टाकायचं आणि हळूहळू मिसळत जायचं. आत्ता तुम्हाला दिसताना जरी मी 2 चमचे टाकलं असलं तरी मी त्याच्यानंतरही 1 वाटीभर दही टाकून मग ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आणलं. मग इनो टाकलं, पाणी टाकलं आणि मग जेव्हा तुम्ही मिक्स कराल ना तेव्हा एकाच डिरेक्शनला फिरवायचे. साधारण कन्सिस्टन्सी ही असली पाहिजे, लक्षात ठेवा. मग आपण हा कुकरच्या म्हणजे भाताच्या भांड्याला तेल लावून त्यात हे बॅटर ओतलं वरतून. मग कुकरचं झाकण बंद केलं, शिट्टी काढून टाकायची आणि 15 मिनटं कुकरला लावल्यानंतर त्याच्यावरती मग हे असे काप करून त्याला फोडणी दिली. तिरंगा थीम असल्यामुळे त्याच्याबरोबर ही ऑरेंज आणि हिरवी चटणी सुद्धा केली. मस्त झाला होता.